नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाही. जेलवारी, मारामाऱ्या, मर्डर सगळं झालंय. नारायण राणेंच्या राजकीय आलेखावर बोलताना मंत्री भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान. पंढरपुरात लाखोंची रांग, मात्र आमदार बांगरांचं व्हीआयपी फरमान. माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या. मंदिर समितीला पत्र. आमदार संतोष बांगरांच्या पत्राने वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप. मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंदच्या सूचना, पण आमदार ऐकेनात. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध. पहिलीपासून हिंदी सक्ती असावी या मताचे आम्ही नाहीच. तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा लादण्याचा जीआर कोणी काढला? मिंधेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरेंचे सवाल. मराठीची सक्ती आहेच. हिंदी विरोधाच्या नावाने उद्या उर्दू सक्तीची मागणी करतील. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नितेश राणेंची पोस्ट. मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो. पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू. खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. बाळा नांदगावकर आणि अनिल परबांची भेट. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात अनिल परब आणि नांदगावकरांमध्ये तासभर चर्चा. मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप. तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल. संदीप देशपांडेंचा इशारा. मराठी भाषेलाच प्राधान्य. हिंदी भाषेची कुठेही सक्ती केली नाही. मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू. योगेश कदम यांची टीका. उद्धव ठाकरेंनी मोर्चात सहभागी होणं म्हणजे पुतना मावशीचं प्रेम. ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली. केशव उपाध्ये यांची टीका. हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईत मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो. हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेने बॅनरच्या माध्यमातून मांडली. सुनील शुक्लाला त्यांच्या लोकांची तरी पाठिंबा त्यांना आहे का? मूर्खाच्या नंदनवनात रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. सुनील शुक्लांवर मनसेच्या यशवंत किल्लेदारांची टीका. कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल. उद्या भाजपात किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तोच सन्मान असेल. काँग्रेस नेते कुणाल पाटील यांचं वक्तव्य. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार. रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार. 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार. काटाला गागल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 45व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. ओशिवरा स्मशानभूमीत शेफाली जरीवालावर अंत्यसंस्कार. तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवालावर 6 ते 7 वर्षापासून डॉक्टरांकडून उपचार. शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत असल्याची माहिती. साकीब नाचणचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू. साकीब महाराष्ट्र ISIS मॉड्यूलमधला मुख्य आरोपी. तरुणांना आतंकवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप. 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी. आदित्य ठाकरेंनी 11वीची गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस आणि CRPF कडून अटक. 15 जवानांच्या मृत्यूस सदर माओवादी कारणीभूत असल्याची माहिती. तसंच राज्य सरकारने संबंधित माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई. जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा. पंतप्रधान मोदींचा अंतराळवीर शुभांशु शुक्लांसोबत संवाद. भारत स्वतःचं स्पेस स्टेशन बनवणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजीचं तुफान. स्मृती मंधनाने झळकवलं T20 क्रिकेटमधलं पहिलं शतक. भारताचं इंग्लंडला 211 धावांचं लक्ष्य.